बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आत्ता वाजलेत 5:30 आणि बाहेर एवढा जास्त अंधार आहे. मी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आता निघाले जिमला. पण बाहेर अंधार एवढा आहे ना, असं वाटतंय रात्रीचे 1-2 वाजलेत. काहीच म्हणजे सनराईजचं काहीच आत्ता पत्ताच नाही आहे. 6 वाजेपर्यंत येईल, काही सांगता येत नाही. आणि मी हळू बोलते कारण पूर्ण शांतता आहे बाकी, आणि खिडकी उघडी आहे. आजूबाजूला आवाज गेला तर मला मारून काढतील. असं काय नाही. तर चला, मी गरम पाणी पिलं आत्ता. गरम पाणी वगैरे पिऊन घेतलं आहे आणि आता निघते. खूप जास्त अंधार आहे, मी तुम्हाला दाखवते. सो चला, निघते मी आता. पटकन जाऊन पटकन येते. 7 वाजेपर्यंत येईल मी रिटर्न. आले की मग तुम्हाला भेटते. चलो. सो गाईज, आले मी जिममध्ये. शूज मला आवडत नाही घालायला. चलो. ते डिसानोचा तो एक वेगळा पास्ता आहे. म्हणजे याच्यामध्ये मैदा नाहीये, तो पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे. त्याच्यामुळे हा पास्ता मी यूज करून बनवणार आहे. आणि या पास्त्याचे फायदे असे आहेत की याच्यामध्ये खूप छान प्रोटीन भेटतं. त्यानंतर हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्याला तुम्ही सॅलड म्हणून सुद्धा खाऊ शकता. आणि मेन म्हणजे 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि याच्याने फॅट होत नाही. बाहेरचं जे आपण खातो मैद्याचं वगैरे, त्याने फॅट होतं, तर याने फॅट फ्री पास्ता आहे हा. तर मंडळी, आले मी जिमवरून. आले, फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली, स्वयंपाक पण केला. तर आता जेवण करायचंय. आणि स्वयंपाकामध्ये आज मी मस्त पुरी भाजी बनवली आहे. कारण एवढ्या दिवसापासून माझी इच्छा होत होती ना पुरी भाजी खायची, पण वेळ पण भेटत नव्हता आणि एकटीसाठी कुठं बनवत बसायचं म्हणलं. पण म्हणलं जाऊ द्या, आज काय काय असे ना म्हणलं बनवून टाकू. तर मस्त पुरी भाजी बनवली आहे. परत म्हणलं मला जर ऑफिसमध्ये बोलवलं खायला भेटणार नाही, म्हणून म्हणलं बनवून टाकू. सो मस्त पुरी भाजी बनवली आहे. सर्व आवरलंय, सर्व फटाफट झालं 10 वाजेच्या आत. आणि मोबाईल पण फुल चार्ज करून घेतलाय. कारण काय होतं ना, मी सर्व शूट वगैरे करते दिवसभर आणि पुन्हा रात्री एडिटिंगच्या टायमिंगला चार्जिंग राहत नाही, काहीतरी होतं, म्हणून मग चार्ज पण करून ठेवते. आणि आता जेवण करते आणि मग परत कामाला लागते. बाय द वे मी जसं तुम्हाला बोलले होते की 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर व्हिडिओ बनवणार आहोत. तर फायनली आपले 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत.
तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जे पण क्वेश्चन असतील माझ्या रिलेटेड तुम्ही सर्व क्वेश्चन विचारू शकता. त्याचा मी एक पद्धतशीर लॉंग व्हिडिओ घेऊन येईल आणि तो व्हिडिओ आता तुमचे क्वेश्चन पण भरपूर असतील तर तो व्हिडिओ त्याच्यामुळे 30-40 मिनिटापर्यंत जाऊ शकतो. सो प्लीज मला कमेंट करून सांगा चालेल का तुम्हाला तिथपर्यंत, का तुम्हाला 2 पार्टमध्ये पाहिजे तसं देखील सांगा. कारण बोलायला गेलं ना एखाद्या क्वेश्चनवर खूप जातं बोलणं, त्याच्यामुळे प्लीज मला कमेंट करून सांगा चालेल का. तर त्यावर मग मी मस्त असं बसून एकदम सर्वांचे क्वेश्चन घेत तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देईल. सो मग आता मी जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. बाय द वे आपली सिरीज पण खूप छान चालू आहे. बऱ्याच जणांच्या काल मी ज्या टॉपिकवर फर्स्ट पार्ट बनवला होता तो पण बऱ्याच जणांना आवडला नाही. म्हणजे काही जणांचे होत्या कमेंट की काय आम्हाला हे काय आता मला बोलता पण येत नाही, आम्ही हे जाणून काय करावं, एमचं काय करायचं वगैरे. बट मी ज्या गोष्टी मी जिथून सुरुवात केली आहे, मी जशी सुरुवात केली आहे, मी एक्झॅक्टली तुम्हाला त्या टाईपमध्ये तुम्हाला टिप्स देते आहे, त्यानुसारच मी तुम्हाला सर्व काही सांगते आहे. असं नाही की मला काय, मी एडिटिंग तुम्हाला आज सांगू शकते, एडिटिंग सांगू शकते, व्हॉइसवर सांगू शकते, शूट कसं करायचं आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगून टाकू शकते. पण तुम्हाला ज्या गोष्टी चालू करायच्या अगोदर गरजेच्या आहेत, माहिती पडल्या पाहिजे. आता जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे एक डायरी भरलेली आहे या सर्व टिप्सने. जेव्हा आता कमीत कमी नाही जास्तच दिवस झालेत, 5 वर्ष झाले मी यूट्यूब करते आणि मिनी ब्लॉग्स 2 वर्ष झालं करते. तर त्याच्यात आणि असं नाही की प्रत्येकाचं कसं असतं की आज व्हिडिओ टाकला की उद्याच तो व्हायरल जाईल, मी लगेच व्हायरल होईल. तर प्रत्येकाचं असं नसतं, सर्वांना टाईम लागतो. कोणी लवकर होतो, कोणाला उशीर लागतो. आणि जे हळू होतात, मी तुम्हाला मेन गोष्ट सांगते, ज्यांची प्रोग्रेस हळू होते ते लास्टपर्यंत जातात. कळलं का? की म्हणजे जर तुम्ही स्लो जाताय, तुमचे हळूहळू फॉलोअर वाढताय पण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला येतोय, तर ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मेन मी सांगते, कारण माझं सेम आहे, मला चांगले लोक जोडले गेलेले आहेत. 70,000 जे लोक आहेत ना ते खूप छान, म्हणजे सगळे ज्यांना जेन्युइनली माझं कंटेंट आवडतो तशी लोक मला फॉलो करतात, तशी लोक माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि आपल्याला अशीच लोक पाहिजेत. उगाच काहीतरी टाकलं त्याच्यामुळे फॉलोअर्स आले तसे आपल्याला लोक नको आहेत. जर तुम्ही करताय ना, मनापासून तुमची इच्छा आहे ना करायची, तर प्रॉपर करा, प्रॉपर जा, सर्व मार्गाने जसं गेलं पाहिजे आणि फॉलो करा. काही नाही, आपली ही सिरीज 20 दिवस चालेल मिनिमम. सो 20 दिवसात तुमचं एक मी असं म्हणू शकेल की हा एक कोर्स टाईप घ्या तुम्ही, की मी कोर्स सांगते तुम्हाला, दररोज एक लेसन आपण शिकतोय त्यानुसार घ्या. आणि वाटलंच तर एक डायरी बनवून घ्या, त्याच्यामध्ये दररोज जे पॉईंट होत आहेत त्यानुसार सर्व काही करा. मी आणि याच्यात मला काही भेटणार नाही आहे तुम्हाला सांगून, पण माझी इच्छा आहे की काही हाऊसवाईफ आहेत ज्यांना रेसिपीचे व्हिडिओ चालू करायचे आहेत, काही मेकअप आर्टिस्ट असतील, काही मेहंदी आर्टिस्ट असतील, आणखीन बरेच जणांचे काही बिझनेस आहेत, तर त्यांना ह्याची हेल्प त्याच्यामध्ये व्हावी, त्यासाठी मी हे करते. कारण मला माहिती आहे आता याच्यामधून आहे त्यांचा बिझनेस जाऊ शकतो पुढं, त्यांना हेल्प होईल. सो त्यामुळे मी हे सर्व सांगते. नाहीतर मला काय, मी माझं जे चालू आहे ते मी कंटिन्यू करू शकते, पण एक काहीतरी मी ॲज अ इन्फ्लुएन्सर तुम्हाला पण त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, मी पण तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. सो त्यासाठी मी हे सर्व करते. तर प्लीज तुम्ही जर खरंच मनापासून तुम्हाला हे करायचं असेल ना, एक डायरी बनवा आजपासून आणि त्यात नीट मस्त काल जो टॉपिक झाला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते सर्व लिहून काढा. तुम्हाला काय पाहिजे त्यातून ते सर्व लिहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो टॉपिक येईल त्याचा आणि याचा कसा संबंध येईल ते बघा. असं सर्व काही चालू ठेवा. आणि क्वेश्चन आन्सर व्हिडिओसाठी क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे, जे तुमचे क्वेश्चन आहेत ते विचारू शकता. बाय द वे चला मग आता मी जेवण करून घेते आणि तुम्हाला दाखवते. भाजी एवढी भारी दिसते ना, दिसायलाच मला तर बनवतानाच खायची इच्छा होत होती, पण मग मला तेव्हा भूक, माझं एवढं भारी रुटीन चालू आहे. यायचं आलं की मस्त टाइम टू टाइम नाश्ता वगैरे करायचा, मग काम पण तिथल्या तिथं जेवढं करायचं तेवढं करायचं आणि मग ऑफिसचं पण काम आणि सर्व असं खूप भारी चालू आहे, खूप मस्त वाटतंय. बाय द वे तुम्हाला इव्हिनिंग रुटीन, मॉर्निंग रुटीन असं पण बघायला आवडेल का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता बस झाली माझी बकबक. ही बघा भाजी एवढी भारी झाली आहे ना, आणि वास तर एवढा भारी येतो याचा.
मला खायची खूप इच्छा होती, आता लगेच खाते मी. खूप भारी झाले. इकडे पुऱ्या, तिकडे भात, आणि एवढी मी रात्रीसाठी पण बनवली आहे, त्यामुळे एवढी जास्त बनवली आहे. सो यू कॅन सी. आता मी पटकन पेटपूजा करते आणि तुम्हाला आता एक भारी गोष्ट दाखवते काहीतरी. बघा कोथिंबीर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उगवत नाहीये, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच म्हणजे काल पूर्ण किती भारी भारी आले बघा. इकडे पण मेथीला तर नजरच लागली, पूर्ण कशी झाली आहे बघा. तिकडची चांगली आहे हो, सो तिला काही होऊ नये, ती चांगली यावी तशीच. आता हिला तर मी काही करू शकत नाही, जे झालं ते, जेवढी निघेल तेवढी निघेल. मी तर असंच लावली होती, काही अपेक्षा नव्हती माझी मेथीसाठी, पण कोथिंबीर मला पाहिजेच होती. सो कोथिंबीर येते आता चांगली. वाढायला वेळ लागेल असं कमेंट्स आल्या होत्या तुमच्याच, की कोथिंबीर यायला वेळ लागतो. सो येस, मी ह्याची प्रोग्रेस तुम्हाला रोज थोडी थोडी दाखवत जाईन, आणि मी खूप हॅप्पी आहे की हे मस्त मस्त असं उगवतंय आणि खूप छान वाटतंय. सो गाईज, मी नंतर जेवण वगैरे केलं, थोडं काम केलं, आणि मी जे झोपले होते 5 वाजता झोपले, ते आत्ता डायरेक्ट 8 वाजता उठते. एवढी भारी झोप लागली, कारण अजून पण भूक लागली नाही. दररोज जर असं जेवण भेटलं तर किती भारी होईल ना. तर मस्त माझं फुल पोट भरलंय, अजून पण भूक नाही लागली, पण एडिटिंग करता करता आता मला वेळ लागेल, लेट होईल. सो मग तेव्हा जर मला भूक लागली तर तेव्हा मी फक्त आता भाताला फ्राय करून खाईल. बाकी जेवण तर आज खरंच खूप भारी झालं. एकदा ती भाजी ट्राय करून बघा, मी तुम्हाला रेसिपी देईल त्याची, खूप भारी झाली होती. तर आज होतं हे सर्व. आजचा दिवस असा होता, खूप छान होता आजचा पण दिवस. मेन म्हणजे माझी झोप अशी भारी झाली ना, आणि आता जिमचा आठवडा झाला पूर्ण. तर आठवडाभर अगोदर माझे दुखलं, हात पाय खूप दुखले, पण आता नाही दुखत आहे. आणि आता मी आतापर्यंत कार्डिओज करत होते फक्त, आणि नॉर्मल एक्सरसाइज, पण आता उद्यापासनं आणखीन थोडीशी जास्त पुढच्या लेवलची करायची आहे, ट्रेनरने सांगितलं आहे आम्हाला. सो पुढचं थोडं वाढवायचं आहे. मग बघू आता, उद्या हातपाय दुखू शकतात मे बी. आणि उद्या आम्हाला ऋतुजाला भेटायला पण जायचं आहे. सो मी तिकडे पण जाईल, पुण्यामध्ये जाईल मे बी, पुण्यामध्येच जाईल, सांगता नाही येत काही. सो असं आहे. सो असं आहे. आणि जिममुळे बघा हीट कशी बाहेर येते, पिंपल, मला असे पिंपल कधी नाही आले. तर जिममुळे पूर्ण हीट माझी बाहेर येते, आणि इकडून पण. बट इट्स ओके, थोडंफार मी सहन करू शकते. याच्यापेक्षा मी खूप जास्त सहन केलं. माझा चेहरा आधी तुम्ही बघितला ना, जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा एवढा बेकार होता, मी आरशात बघायला घाबरायचे, एवढा डेंजर होता. सो खूप जास्त रिकवर झालेलं आहे माझं. तर हे सर्व चांगलं आहे की पूर्ण एकदाच हीट बाहेर निघून जाईल, आणि फेस पूर्ण क्लीन होईल. कारण आता मी चहा पित नाही आहे, बाहेरचं पण मी हेल्दीच खाते, आणि फूड ब्लॉगसाठी मी जेव्हा खाते तेव्हा फक्त एखादा बाईट खाते व्हिडिओपुरतं. सो असं आहे. तर चला मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.